नववर्ष सुरू झालेलं आहे। या नव्या वर्षाला एकदा नीट सगळ्यांचे कामकाज आणि सगळ्यांच्या गोष्टी ठीकठाक सुरू होत असताना महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिंदे सरकारचं काय होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि 10 जानेवारी ही जी तारीख आहे ती या शिंदे सरकारच्या भवितव्यासाठी किंवा भविष्यासाठी देण्यात आलेली आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 10 जानेवारीला या संदर्भातला निकाल देणार आहेत। दुपारी 4 वाजता हा निकाल येईल असं सांगितलं जात आहे। पण प्रत्यक्षात काय होणार आहे? राहुल नार्वेकरांनी काही गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये केल्या, त्यातल्या काही गोष्टींचा त्यांना आणि सगळ्यांनाच त्रास होईल का, हे सगळं विरोधक लक्ष करतील का, या सगळ्यावरचा उहापोह करणारा हा व्हिडिओ आपण संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, हे नववर्ष सुरू झाल्यानंतर सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत ते निवडणुकांचे। पण त्याही आधी म्हणजे एका बाजूला मोदींची हॅट्रिक होणार का असे वेध सगळ्यांना लागलेले आहेत। राहुल गांधी किंवा राहुल गांधींच्या इंडिया आघाडीतलं कोणीतरी पंतप्रधान होणार का याच्याकडे काहींचे डोळे लागलेले आहेत। पण महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत त्या फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे। राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे 16 आमदार 10 जानेवारीला अपात्र होणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणारं पद हे त्यांच्याकडून काढून घेतलं जाणार आहे का? अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी राजकीय समीक्षकांना आणि सर्वसामान्य जनतेलाही भंडावून सोडलंय। आता शेवटी या सगळ्या निकालाची जी काही घटिका आहे ती अगदी समीप येते आणि 10 जानेवारीला म्हणजे बुधवारी दुपारी 4 वाजता या संदर्भातला निकाल येणार आहे। आता बघा, या 10 जानेवारीच्या निकालाच्या आधी हे जे निकालपत्र आहे म्हणजे जेव्हापासून देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून पहिल्यांदा असं घडतंय की विधानसभेच्या अध्यक्षांना एखाद्या राज्य सरकारच्या भवितव्याचा आणि मुख्यमंत्र्यांच्या भविष्याचा फैसला करावा लागतोय। सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने अगदी दिशा निर्देश करत असताना काही वेळेला विधानसभा अध्यक्षांना कानपिचक्या देणंही मान्य केलं, मंजूर केलं आणि ते तसं समोर आलं। आणि त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे स्वतः कायदेतज्ञ आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, कायद्याचे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। त्यामुळे राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या 16 लोकांना अपात्र ठरवणार का, की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांना ते घरी बसवणार, याच्याबद्दल खूप चर्चेला ऊत आलेला आहे। आणि याच अशा सगळ्या गोष्टींमध्ये हा जो ड्राफ्ट बनवलेला आहे निकालाचा तो दिल्लीमध्ये पाठवण्यात आलेला आहे। दिल्लीतल्या नामवंत कायदेतज्ञांकडून या ड्राफ्टची जी काही कायदेशीर भाषा आहे किंवा कायदेशीर जी मांडणी आहे ती तपासून घेतली जाते। त्या सगळ्या गोष्टी अत्यंत बिनचूक व्हाव्यात यासाठीचा प्रयत्न हा महाराष्ट्र विधिमंडळाकडून आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडून केला जातोय। प्रत्येक शब्दाचा अक्षरशः कीस पाडला जातोय आणि तो प्रत्येक शब्द संसदीय प्रक्रियेमध्ये आणि प्रणालीमध्ये कायम राहील याचीही खातरजमा केली जाते। आता अशाच सगळ्या परिस्थितीमध्ये 7 तारखेला म्हणजे 7 जानेवारीला म्हणजे ज्या दिवशी स्वर्गीय मीनाताई ठाकरेंचा जयंतीचा दिवस होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल नार्वेकर हे वर्षावर मुख्यमंत्र्यांना भेटले आणि तिथे त्यांचं चहापान झालं। मुख्यमंत्र्यांना राहुल नार्वेकर भेटल्यानंतर संजय राऊत यांच्यासारख्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला। संजय राऊत म्हणाले की ज्याला निर्णय द्यायचा आहे तो न्यायमूर्तीच आरोपींच्या घरी जाऊन जर चहापान करत असेल तर कोणत्या आणि कसल्या निर्णयाची अपेक्षा करायची। संजय राऊतांचं जे काही विधान आहे किंवा जो काही त्यांचा प्रश्न आहे, जी शंका आहे ती इतक्यासाठी त्यांच्या पक्षापुरता बरोबर आहे कारण त्यांच्या पक्षाचं भवितव्य आणि भविष्य देखील टांगणीला लागले। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष, त्यांचे आमदार यांचं काय होणार याकडे ठाकरे गटाच्या मंडळींचंही लक्ष लागलेलं आहे। पण आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त नुकसान 10 तारखेला कोणाचं होणार आहे? उद्धव ठाकरेंचं होणार आहे की एकनाथ शिंदेंचं होणार आहे? कारण बघा, राज्याचं मुख्यमंत्रीपद हे खूपच
प्रभावशाली असतं, ताकदवान असतं आणि प्रत्येक राजकीय नेत्याला व्हायचं असतं आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ते राज्याचा मुख्यमंत्री. आता अशा पदावर बसलेले एकनाथ शिंदे हे आपल्या 16 सहकाऱ्यांसह 10 तारखेला पायउतार होणार का, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा तर सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पण मी आपल्याला अत्यंत आतली बातमी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. आणि ती बातमी काय आहे तर एक असा निर्णय समोर येणार आहे की ज्याच्यामुळे ना ठाकरे दुखावतील ना शिंदे दुखावतील. मग हा निर्णय काय असेल तर हा निर्णय जो काय असेल तो आपल्याला 10 तारखेला कळणार आहे. पण येणाऱ्या निर्णयामधून एक गोष्ट साध्य होणार आहे, ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि त्याचबरोबरीने ज्या पक्षाला सहानुभूती मिळते तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेला आणि त्यांच्या मुलाच्या हातात असलेला जो गट आहे शिवसेनेचा, त्या गटाचंही फारसं काही नुकसान होणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय हा समोर येईल असं सांगितलं जात आहे. अर्थात ही जी माहिती आहे ही आपली विश्वसनीय सूत्रांकडून किंवा विधिमंडळातले जे काही वेगवेगळे नेते आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण बातमीदारी करताना ज्या काही जमवल्या आहेत त्यानुसार या दोन्हीकडच्या नेत्यांना फारसा फरक पडणार नाही, दोघांचंही राजकीय नुकसान होणार नाही आणि कोणा एकाचाच राजकीय फायदा होणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय 10 तारखेला येऊ शकतोय. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हे कधीपर्यंत कायम राहणार असा प्रश्न आपल्यासारख्या अनेकांना पडतोय. तर मी आपल्याला अत्यंत विश्वासाने आणि ठोस माहितीच्या आधारावर सांगतोय, जोपर्यंत विधानसभेची निवडणूक होत नाही किंवा जोपर्यंत निवडणुकीला सामोरं जायचंय तोपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ संभाजी शिंदे हेच राहणार आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढायची असं भाजपने अगदी स्पष्टपणे ठरवून टाकलेलं आहे. याचं कारण असं आहे, लोकसभेच्या निवडणुका या भाजपसाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका या तितक्याशा महत्त्वाच्या नाहीत आणि त्यामुळेच येणारी लोकसभा ही महाराष्ट्रातून अत्यंत ताकदीने संख्याबळ मिळवण्यासाठीचा प्रयत्न हा मोदी आणि शहा यांच्या भाजपचा आहे आणि त्यामुळे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा शिलेदार असणार आहे तो म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आणि याच एकनाथ शिंदेंना अभय देत येणाऱ्या पुढच्या विधानसभेपर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी त्यांना दिली जाणार आहे आणि त्यामुळे येणारी 10 तारीख दुपारी 4 वाजताची वेळ ही महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांसाठी लक्षणीय असणार आहे आणि सगळ्यांच्या नजरा तिकडे लागलेल्या असणार आहेत. पण मी आपल्याला खात्रीने सांगतो त्या दिवशी काहीही होणार नाही की ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचं आणि त्यांच्या 16 आमदारांचं नुकसान होऊ शकेल. मग त्यामुळे असा एक निर्णय असेल की ज्याच्यामुळे जसं आपण म्हणतो मॅच ड्रॉ झाली तर मॅच ड्रॉ होण्यासाठी ना आधी फलंदाजी करणारा संघ जिंकत ना नंतर गोलंदाजी करणारा संघ जिंकत, खेळ मात्र 5 दिवसांचा पूर्ण झालेला असतो आणि निर्णय हाती आलेला नसतो. त्यामुळे ही मॅच कशा स्वरूपात ड्रॉ होणार आहे हे आपल्याला समजण्यासाठी 10 तारखेची वाट बघावी लागेल. आपल्याला काय वाटतंय ही मॅच ड्रॉ होण्यासाठी जी निर्णय प्रक्रिया समोर येईल तो निर्णय काय असेल असं आपल्या मनात आहे किंवा असं आपल्याला वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा. आणि आपल्याला असं वाटतंय का की मोदी आणि शहा यांची जी मर्जी एकनाथ शिंदे यांनी मिळवलेली आहे आणि विशेषतः अमित शहा यांच्या पसंतीला जे एकनाथ शिंदे उतरलेले आहेत तीच पसंती पुढच्या 8 महिन्यापर्यंत ते कायम ठेवतील असं आपल्याला वाटतं का? अमित शहा यांचा महाराष्ट्रातला फेवरेट माणूस किंवा फेवरेट मॅन हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का झालाय असं आपल्याला वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा.